मराठवाडा आणि काही विदर्भाचा भाग 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्टच्या दरम्यान दौरा ठेवलाय. मराठवाडा पण ठेवलाय पूर्ण आणि काही विदर्भ पण, म्हणजे अकोला बुलढाण्याचा, यवतमाळचा काही भाग आणि मराठवाड्याचा. परंतु आता उद्या किंवा आज संध्याकाळी डिक्लेअर दौरा करूया. जर कदाचित तब्येत बरीच नाही झाली तर माझ्या मराठा समाजालाही सांगितलंय मी की तुमच्या खांद्यावरती जबाबदारी घ्या. शेवटी दौरा होईल किंवा नाही होणार, जे व्हायचं असेल ते होईल, पण समाजाचे लेकरं जे अडचणीत संकटात आणलेत ना, त्यासाठी माझ्या मायबाप मराठ्याने पेटून उठाले. तुम्ही जितके शांत बसाल तितकं मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं होईल. आक्रमक व्हायचं शिका, रस्त्यावर येऊन मागायचं शिका, जिथं जिथं अन्याय झालाय तिथं तिथं जाऊन आवाज उठवायचं मराठ्यांच्या पोरांनी आणि मराठा समाजाने शिकलं पाहिजे. दबून राहू नका. दबून राहिला तर जीवन तुमचं उद्ध्वस्त होणार. दबून राहू नका. कुणाला भ्यायचं काम नाहीये, कुणाच्या दबावाखाली वागायचं काम नाही. मराठ्यांनी दबावाखाली कुणाच्या वागायचं बंद करा. समाज सगळा संपून जाईल. जे जे समाज किंवा जे जे पोरं आक्रमक झाले, अन्यायाच्या विरुद्ध लढले, त्यांना त्यांना न्याय मिळाला. काहीच बघू नका समोरचा कोण, सरकार हे, अधिकारी आहे, काय राजकीय नेता आहे का पक्ष आहे. जो अन्याय करतो त्याच्या विरोधात असे चवताळून उठले पाहिजेत मराठी. म्हणून दौरा होईल नाही होईल, शक्यतो 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान होणारच. पण शेवटी मला 29 ऑगस्टला उपोषण करायचं. त्यामुळं माझ्याकडेही समाजाला लक्ष ठेवा की मलाही तब्येतीची थोडी काळजी घ्यावा लागणार आहे, आराम करावा लागणार. कारण 29 ऑगस्टच्या नंतर पुन्हा जीव घेणा प्रवास सुरू होणार उपोषणात. म्हणून नाही आलो तर नाराज होऊ नका. तुम्ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन घराघरात, गावागावात जा. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ, मराठवाडा, जिथं जिथं मराठ्यावरती, कुणबींवरती अन्याय होईल त्यांनी एक जीवाने आक्रमकपणाने उठायचं आणि 29 ऑगस्टच्या आंतरवालीच्या आंदोलनाची तयारी करायची सगळ्यांना विनंती आहे. पटेल, एक तुम्ही एरवी बोलत नाही ओबीसी नेत्यांवर, पण एक वाक्य तुम्हाला ऐकून दाखवतो. पैसा आणि गोंडस मुलं पाहून मराठा समाजाच्या मुली ओबीसीच्या घरात घुसतात आणि त्यांच्याशी लग्न करतात, संसार करतात, असं नवनाथ वाघमारे म्हणतात. काय असतं बघा, आम्ही कधीही, मी इतका बोलतो पण कोणाच्या लेकी बाळीवरती कधी बोललो नाही. महिलांवरती आणि गोरगरीब समाजावरती बोललो. मी इतका बोलतो की प्रचंड, पण मी कधीच हिंदू असल, मुस्लिम असल, बौद्ध असल, कुठल्याच जातीतल्या लेकी बाळीला कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही. आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो. पण मराठ्यांच्या लेकी बाळीवरती जर कोणी बोलणार असेल, 100% ती घुरट पैदाश, 100%. कारण ज्यांच्या तोंडातून लेकी बाळींबद्दल असं येतंय जाहीरपणानं मीडियावरती, 100% ही वड्या वगळीचीच अवलाद. खूप खूप जणांनी ही केलेली, आणि ते अंदाजे तसं दिसतंय. पण प्रत्येक माणूस बोलायला लागला की ते हातात हात देण्याऐवजी अगोदर ढुंगण पुढं करतो. म्हणजे ते दिसतं बी, काहींच्या बनगटात दम असतो, याच्या ढुंगात दम. त्याच्यामुळे ते दिसतंय पण तसं. म्हणजे आता कसं आला असं ते समजून घ्या. ही प्रकार करणाऱ्या अवलादी, समाजात दुही निर्माण करणाऱ्या अवलादी आणि समर्थन करणाऱ्या त्याच्यापेक्षा बेकार फायदाशी, त्याच्यापेक्षा बा. आम्ही नाही कोणाच्या लेकीबद्दल बोललो. आम्ही म्हणलो का दाखवायच्या का दुसऱ्या बाजू बी? मग दाखायची का? दाखायची का दुसरी बाजू? तुम्ही जर आमच्या गरीब मराठ्यांच्या, श्रीमंत मराठ्याच्या लेकी बाळींबद्दल असं बोलत असला, तुमचं दाखवायचं का? लय वासुदेव होईल बरं. मग इतक्या नीच थराला जर तुम्ही गेलात ना, मराठ्यांचे पोट्टे गाबडे सुद्धा सोपे नाहीत. मग तुम्ही आता लय वाईट थराला गेलात. आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जात आहेत. सुरुवात तुम्ही केली ना, आता
आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार. पाटील अशी भाषा समर्थनीय नाही ना कोणाची असलं तरी आंदोलकांची भाषा असते. आता काही लोक त्यांच्या भाषेत म्हणतात की पाटलांची भाषा अनेकदा नसते. दाखविता का एखादी? गीतात ना मुख्यमंत्र्यांच्या बद्दल त्यांच्या घरच्याबद्दल बोलतात. अरे ती भाषा आहे. आज पळून गेली म्हणतो का आई? आई पळून गेली म्हणलो काय? असं काही जोडू नका कोणीकडचे कोणीकडे. भाषा डायरेक्ट म्हणणं आमकी याच्या घरात घुसली त्याच्या घरात घुसली. मी घुसली म्हणलो काय? तुम्ही जे प्रश्न विचारले मी म्हणलं त्याच्या दुसऱ्याच्या घरात घुसली असं नाही. मी जे बोलतो ते नेत्याला बोलतो. आया बहिणीवर बोललो नाही ना त्यांच्या. अशी पळून गेली घरात घुसली ही भाषा नाही करत आम्ही. लेखी बळीला कोणाच्याच ओबीसीच्या दुखवलं नाही आम्ही कधी, कधीच नाही. माणसाला नेत्याला तर बोलणारच ना. तेही कित्येक वेळेस बोलले मला, माझ्या समाजाला पण उत्तर दिलं की मी त्याच्यावर. दाखवा तुम्हीच बाईट आहेत का नाही तुमच्याकडं. ते कित्येक वेळेस तरी बोलले असाचे तसाचे कित्येक तरी, काही काही न सांगण्यासारखं सुद्धा आहे. माझ्यावर बोलले. पण तुम्ही आता लेखी भाषेवर बोलणार असलात आता सुट्टी नसती, आता सुट्टी नसती. म्हणजे काल जी बैठक झाली तुमच्या अभ्यासकांची बरीच चर्चा झाली, झाली. काय तुमचं फायदा तिथे वर्कआउट झालंय का ते? माझं कर्तव्य जे होतं समाजापुढं ते मी पूर्ण केलं, 100% पूर्ण केलं. राज्यातल्या सगळ्या अभ्यासकांना 16 ऑगस्टला म्हणजे मी काल बोलवलं. 29 ऑगस्टला उपोषण करायचंय. पुढचे जे आर कसे काढायचे, मागच्या काढलेल्या काय सुधारणा करायची का, काय काय करायचं याच्यावरती माझं कर्तव्य मी पार पाडलं. उद्या मला मराठा समाज मानला असता की अभ्यासक हमेशा विरोधात बोलते, की हमेशाच म्हणतात आमचं ऐकून घेतलं नाही, आम्हाला दुरुस्त्या सांगायच्या होत्या ते ऐकून घेतल्या नाही, जे आर चुकीचं आहे तर दुरुस्त करा, असा असा करा हे आम्हाला सांगायचं होतं. जरांगे पाटील आम्हाला बोलून देत नाही, बोलविलं नाही, म्हणून निवांत 16 तारखेला या म्हणून सांगितलं होतं. महाराष्ट्रापुढे दिसलं यांना गोरगरिबाशी एकनिष्ठ राहायचं नाहीये. यांना फक्त मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांचेच असून काही अभ्यासक समन्वय फक्त यांना बोलायचंय, हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं आता इथून पुढं किमान त्यांना आता मराठ्यांच्या प्रश्नाविषयी बोलता येणार नाही, कारण त्यांची एकनिष्ठता पक्षाची एकाच समाजाची हे आता मराठा समाज समोर उघड झालं. मराठी सरळ म्हणणार आहेत आता तुम्हाला बोलवलं होतं आले नाही, जे आलेत त्यांना जे विचारलं त्याची उत्तरं का नाही दिली. आणि मग तिकडे मीडियात बोलायचं आणि इथं समोरासमोर किती चान्स होता. समोरासमोर मीडियाच्या समोर मी जर चुकीचा आहे तर मला उघडं पाडायचं मीडिया पुढंच. आमच्यापासून लांब जायचं 150 किलोमीटरवर मग बोलायचं. त्यापेक्षा इथं मीडिया, इथंच लोक पण आहेत. मी जर दोषी आहे तर मला मीडिया समोर उघडं पाडायचं. पाटील, आतापर्यंत तुम्ही अनेक उपोषण केले, त्यामुळे तुमच्या मागण्या काही मान्य झालेल्या आहेत, काही बाकी आहेत. पुढे कुठल्या मागण्यांना घेऊन कुठली प्रमुख मागणी असेल ती घेऊन तुम्ही 29 तारखेपासून उपोषण करणार? बरोबर. 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्या 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजे. आणि 58 लाख नोंदीचा डाटा मी 1 वर्षापासून मागतोय. सरकारला त्या नोंदी कमी करायच्यात जाणून बुजून 58 लाखाच्या. त्यांना 58 लाख प्रमाणपत्र मराठ्याला द्यायचे नाहीयेत. नोंदी कमी करायच्यात म्हणायचे फक्त एवढ्या सापाड्या. ते मी होऊ देणार नाही. वेळ आली तर मराठी आम्ही सरकार पाडीणार जर 58 लाख नोंदीतले एक बी नोंदी कमी केल्यात. मी हे खूप तळतळीने सांगतो. एकतर बावनकुळेने इतका तळतळाट घेतलाय मराठ्यांचा शिरसाट्याने, त्यांनी गोरगरिबाचं वाटोळ करून त्याच्यात ते हुमरे बी याचिका करायला लावितो, कुठं नाटकं करायला लावितो, कुठं ते म्हणजे अनेक प्रकार करून घेतो. आता यायला लागलेत फोटो होती त्याची बी, कसं कसं करून घेतोय, कसा कसा घरी जातो.
कसं कसं सांगतो ते बी यायला लागले त्याचं आता बाहेर. झालं, एकदा होईल, पुढं पुढं जाणार आहेस. म्हणून मला 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत, हे सरकारनं पहिल्यांदा समजून घ्या. आणखीनही दुरावा दुही निर्माण होऊ देऊ नका. ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले त्यांच्या व्हॅलिट्या पाहिजे तुमच्या अधिकाऱ्यांनी रोखून धरल्या. हा, माझ्या अचानक एक आता ध्यानात आलं. या 4-3 दिवसात विखेंनी नवीनच काहीतरी सुरू केले. ज्या व्हॅलिट्या झाल्यात ना त्या पुन्हा तपासण्याला घेतल्या जणून. नुसत्या मराठ्याच्याच घेतल्यात का सगळ्याच्याच घेतल्यात विखे? नीट वागा बरं का तुम्ही मराठ्या संघ. ज्यांच्या ज्यांच्या व्हॅलिट्या आतापर्यंत झाल्या, ज्यांच्या व्हॅलिट्या पुन्हा सोनवणीला लावल्यात तुम्ही, फक्त मराठ्याच्याच लावल्यात का सगळ्यांच्या लावल्यात? एससी एसटी ओबीसीच्या? जरा उद्रेक होईल असं वागू नका बरं का फडणवीस साहेब. तुमचे मंत्री माजुड्यासारखे करायले. तुम्ही लय दूषित वातावरणास वागू नका. तुमच्याविषयी इतकी खतखते सरकारविषयी, विद्यार्थ्यात, व्यापारी वर्गात, व्यावसायिक लोकात, शेतकऱ्यात, दलित मुस्लिमात, मायक्रो ओबीसीत, आदिवासीत इतकी भयंकर चीड आहे तुमच्याविषयी. तुम्ही लोकांना चिडू नका, विनाकारण असे त्रास देऊ नका. कवाशिक हातातून निष्ठून जाईल सत्ता माहित पण नाही होणार. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र व्हॅलिट्या पाहिजे. हैदराबाद गॅझेटियरचा JR काढला त्याप्रमाणे प्रमाणपत्र आणि ते व्हॅलिट्या कशा देणार, दाखल केलेल्या त्या व्हॅलिट्या पाहिजेत. विखे पाटलांना 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. जालन्याला 6 व्हॅलिट्या दाखल केलेल्या आहेत. ते गावडे का गावंडे कुणीतरी त्यांच्याकडे का दिल्या नाहीत आतापर्यंत? त्या पोरांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं आहे. मला सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध आणि पुणे बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटियरचा JRच पाहिजे. एक सुद्धा मी गॅझेटियर मागत होणार नाही. सरसकट सगळ्या केसेस मागे घेऊन म्हणले केसेस मागं पाहिजे. एसीबीसी, एसबीसी आणि ईडब्ल्यूच्या निवड झालेल्या सगळ्या पोरांना नियुक्त्या पाहिजे. पुन्हा म्हणू नका हे उद्या परदिशी 29 ऑगस्टच्या नंतर मी एक शब्दही ऐकणार नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबातल्या महावितरणसह MIDC आणि एसटी महामंडळ याच्यातल्या नोकऱ्या राहिलेला निधी ताबडतोब द्या. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातला एकही परतावा 29 ऑगस्ट पर्यंत थांबला नाही पाहिजे. 28 ऑगस्ट पर्यंत एक पण. सगळे परतावे द्यायचे. 28 ऑगस्टच्या आत सारथीच्या जेवढ्या योजना बंद पडल्या त्या सगळ्या सुरू करायच्या. सारथीला जेवढा निधी कमी पडतोय तो सगळा द्यायचा. पंजाबराव देशमुखांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या पोरांच्या शिष्यवृत्त्या थांबल्या त्या सगळ्या द्यायच्या. 28 ऑगस्टच्या आत. परत पुन्हा मी ऐकून घेणार नाही. तुम्ही चुकीचे धोरण राबवायला तर मराठ्याला येड्यात काढायला. तुम्ही JR काढला मराठ्यांना ओबीसीच्या सोयी सवलतीचा आणि सुविधाचा, लागू का नाही केला? तेव्हा 28 ऑगस्टच्या आत लागू होऊन ज्या ज्या मराठ्यांच्या पोरांकडून शाळांनी, कॉलेजांनी 100% फीस घेतली त्यांची फीस वापस करा, त्यांना सोयी सुविधा द्या. मागण्या तुमच्याकडे सगळ्या दिलेल्या, तुमच्याकडे प्रत्येक वेळेस त्या लेखी आहेत. त्या मागणीतली एक सुद्धा मागणी शिल्लक नाही राहिली पाहिजे. मग ते MPSCच्या पोरांचा सुद्धा तुम्ही मला शब्द दिलेला आहे. त्यांना पुण्याच्या आंदोलनात की त्यांची वयमर्यादा वाढून येणार. सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांच्या लेकराचा वाटोळ करता कामा नाही तुम्ही. मी मागण्या पूर्ण दिलेल्या. जेवढ्या व्हॅलिट्या थांबवल्या त्या पुऱ्या द्यायच्या जातात. हैदराबाद गॅझेटियर नुसार जे अर्ज आले त्यानुसार प्रमाणपत्र द्यायचे. आणि विशेष 28 ऑगस्टच्या आत हे 4 प्रमाणपत्र जे रद्द केले तर तुम्ही ते मला रद्द केलेले वैध पाहिजेत. कारण त्यांच्या व्हॅलिट्या झालेल्या तरी तुम्ही रद्द राजकीय दबावपोटी केलेले आहे.
शिंदेने सांगितलं त्या शिरसाटला आणि त्या शिरसाट्याने केलं. तुम्ही लोक गरम करू नका, तुम्हाला गोडीच सांगतो. आणि फडणवीसच्या सांगणं त्या बावनकुळ्यांनी केलंय. व्हॅलिटी झालेला असून प्रमाणपत्र रद्द कस काय? बघा, एक इथलं गौरचं प्रकरण, तिच्या चुलत्याचं कुणबी आहे उडलेलं आणि खाली नुसतं कू आहे. काल सांगितलं मी तुम्हाला, ते म्हणतो वरचं कुणबी आहे बरोबर आहे, पण हे खालचं तुमच्या खाली कुठे डॅश डॅश मारले असते सदर म्हणून, तर कुचं कुत्र होतं, कुलकर्णी होतं, या अधिकारी. मग कुणबीच्या वर फक्त गु 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 गुरलेले. त्याचा अर्थ काय काढणार आहे अधिकारी? मराठ्यांविषयी किती नीच पातळी असा. पण ह्या वेळेस आरक्षण गाडीवर तुम्ही आता मराठ्याच्या प्रतिष्ठेला हात घातला ना, आरक्षण एक दिवस लेट, पण 29 ऑगस्टच्या नंतर आम्ही सरकारची जिरविणारच आता, हो दे काय व्हायचं. काही सूचना केल्यात का कालच्या तुमचे जे अभ्यासक आले होते त्यांनी त्या हैदराबाद या त्या दृष्टी काय असते केंद्र साहेब का, माझं कर्तव्य मी इमानदारीनं पार. माझ्या समाज संभ्रमित होता, जसा आता सरकारनं 4 प्रमाणपत्र रद्द करून संभ्रमित केला होता, तसं यांचं असं म्हणणं असायचं की जे आर चुकला, आमचं ऐकलंच नाही, आम्हाला बोलून दिलं नाही, आम्हाला वाचूनच दिला नाही. ठीक आहे बाबा, चुकलं तर चुकलं, 1 वर्षानं तुला बोलून घेतलंय, सांग काय दुरुस्त्या करायचं. नाही केल्या तर मग मला बोल. नाही नाही हे नाही आता, नाही नाही आता का नाही हे तुम्ही मला बिड्यात कशावर बोलता? जे आर चुकला, प्रमाणपत्र मिळणार, मग तुझ्या डोक्यात काय आहे त्यांनी प्रमाणपत्र मिळते ते मला सांग. मी काढलेल्या जे आरने प्रमाणपत्र मिळत नाही तर तुझ्या मनाने कसा काढायचा? मग ते मिळतील ना, एक सांगा ना. मग मराठ्यांपुढं हे सिद्ध झालं आता की हे लोक, जरांगे पाटील इमानदारीनं काम करतोय, फक्त यांना करून द्यायचं नाहीये. कारण हे कोणाच तरी ऑफिसला आहेत, शिंदे साहेबाच्या तरी ऑफिसला आहेत, फडणवीस साहेबाच्या तरी आहेत, अजित दादाच्या तरी आहेत, विखे पाटलाच्या तरी आहेत, हे कोणाच्या ना कोणाच्या तरी दारात आहेत. तसे यांचे फोटो आहेत सगळ्यांचे. काय काय तर शिंदे साहेबाला भेटून आलेत, मग उपोषणला बसलीत. काय काय ना शिंदेचं ऐकून शिरसाटनी बसलंय. शिरसाट मराठ्यांचं वाटोळ होण्यासाठी तो प्रयत्न करशील बाबा. सत्याचा आनंद लय दिवस नसतो, निवडून आणायचं, गोरगरिबाच्या हातात हे विसरायचं नाही कवाच. हो, आज तुम्ही शायनिंग करणार, तुम्ही माजुड्यासारखं आंदोलन उभा करणार, बोलणार, पण त्याच्यानंतर तुम्ही आज काय बदला घेतायत मराठ्यांचा मला नाही माहित. आंदोलन मराठ्यांच्या विरोधात उभा करून पाठबळ देऊन, पण हेच लोक पुढं त्या पदावर कधीच येऊ देणार नाहीत, इतके अपमानजनक पाडणार. मग तुमचे झाक उघडत. त्या टायमाला आपण चिल्लर चाळे करायला गेलो, त्याचं माझं काहीच नाहीये. तरी शिंदेचं ऐकून त्याने आंदोलन उभा केलं, मराठ्यात फूट पाडली. ते जाऊ द्या, ते बघतो मी, निवडणुका येणाऱ्याच्या जाणाऱ्याच्या ते बघतो. टायमाला मी बिले खुशी, मी बरोबर करतो. माझं सरळ म्हणणं आहे की मराठा समाजाचे काही समन्वयक आणि काही अभ्यासक जे आटापिटा करतायत ना, हे बदल, हे चुकीचं, हे याव झालं, हे त्याव झालं, बोलल्यावर येत नाही, त्याच्यामुळे खुर्च्या काय म्हटल्या. पोरांना बसू दिलं नाही, मला बसू नका कोणी, परत म्हणते गच भरलं होत. बोलवले येत नाहीत, 50-100 किलोमीटर लांब जाते तर मग इवळत येत. मराठ्यांच्या डोक्यात आलं हे लोक काही अभ्यासक समन्वयक मराठ्यांची एकनिष्ठ नाहीत, अजिबात एकनिष्ठ नाही. हे पक्षाशी किंवा कोणाशी तरी एकनिष्ठ येतं. जरांगे पाटील निष्ठेने समाजाचं काम करतो, याला फक्त आडो पडायचे आणि जरांगे पाटलाला बदनाम करायचं. आता मी विचारलं ना तुम्हाला, जनतेसमोर, मीडिया समोर, आंतरवालीतल्या एवढ्या मोठ्या हजारो लोकात, सांगा काय दुरुस्त करायचंय. सगळ्याला बोलू दिले, काही नाही, फक्त आडवं पाडायचं, काही नाही यांच्या डोक्यात.
तरी आम्ही सन्मान केला, सन्मानजनक सगळं ऐकून घेतलं, तेही वापस गेले. मी पण इकडे आलो, पण मला ते गरजेचं होतं. 16 तारखेला दिल्या टायमावर माझं दुखत असून की हो दिलेल्या वेळेस अभ्यासकांचा अपमान होऊ नये म्हणून तिथे गेलो. कशाला बोंबालता रे? मला काही ना काहीतरी मी समाजाला देता आलंय. मला तुम्हाला आयुष्यात काय देता आलं नाही तर किमान नाव तरी ठेवू नका. कुठं असे ना कुठं झाकत असतं करावं. तुम्ही आता जर कोंबडा डाली खाली झाकून ठेवला तर तुमचं झाकण कसं केलेलं पाप अन्न छत्र आमकं तमकं उघडं पडतच ती. टाइम लागतो फक्त त्याला. मराठा समाजाला बाबा माझं आव्हान आहे, 29 ऑगस्टच्या आंदोलनात कोणालाही पैसे देऊ नका. तुम्हाला कोणाला तिथं पोरं लई येणार आहेत. आता लाखात मराठा समाज सुद्धा गरीब म्हातारे माणसं सगळे महिला सहित मराठ्यावर अन्याय झाला मग तुटून पडणार आहेत 29 ऑगस्टला. एक जातवान मराठा जातवान राजकारणी घरी राहणार नाही 29 ऑगस्टला आंदोलन येणार. रोज कोणी ना कोणीतरी भेट द्यायला येणार आहे. जवळ आंदोलन सुरू आहे तवर म्हणतोय आम्ही. एका दिवशी सगळे येतील, मागं पुढेही होईल, पण फक्त याच्यात सुळसुळाट होणार आहे आता मुंबई सारखा. कोणीही पैसे द्यायचे नाही. ज्याला अन्न छत्र लावायचे त्याने आपले माणसं पाठवायचे आणि जेव घालायचं 2 रुपयाचे. बिस्किट पोडा द्यायचा, पाण्याची बाटली द्यायची, त्याने स्वतः 2 बाटली काय द्यायची त्याला द्यायच्या पाण्याच्या. पण पैसे कोणाकडे देऊ नका. बडे जाव नुसता याव केलं मॅन त्याव केलं मॅन, इकडं लाव छत्रन तिकडं लाव छत्रन, उचके याचे कोण उचके त्याचे कोण. मग जेव्हावर आलं की एक काम करा कोणतरी. पाटील तुम्ही पोट दिसतील बोलताय, पण काल जेवढे जी आर काढलेले आहे या जी आपल्याच मराठा बांधवांकडून होळी करण्यात आलेली आहे. बघा आंदोलनाच्या बाबतीत बोलायचंच ठरलं. आपण आतापर्यंत वेगळ्या विषयावर बोललो, आता वेगळ्या विषयावर बोलतो. आंदोलन करायचं ठरलं तर प्रत्येकाला अधिकार आहे आंदोलन करण्याचा. सरकारच्या विरोधात प्रत्येक जण आंदोलन करू शकतो. माझ्या विरोधात ते बिचारे काही बोललेच नाही, मी काय बोलू मग मी दाखवेल. नाही हैदराबाद गॅझेटेड झालं असं म्हणतात ते तुमच्या प्रयत्नानंतर निघालं होतं. बाकी काय आपण ते सरकारला म्हणले ना, मला नाही ना म्हणले. मला म्हणलं होतं मी बोलून घेतलं होतं, मग दाखवलं असतं मी मला काय दाखवायचं. त्यांच्या मागण्या देखील अशा आहेत की त्यांना हैदराबाद गॅजेटचा फायदा होत नाही, ती वगळून इतर जे मराठा समाज आहे त्यांना वेगळं आरक्षण लागू करावं. त्यांना राजकारणातलं आरक्षण नको, शिक्षण दादा त्यांच्यावर आपण दुसऱ्या प्रश्नावर जाऊ. त्यांच्यावर काय वेळ घाला, ते सरकारला मागण्या केल्यात, मला थोडंच केलं. मला केलं असतं तर ठीक होतं. मला पण ओके दादा. आणि